आज आपण शिकणार आहोत इयत्ता 8वीतील हिंदी विषयाची पहिली कविता हे मातृभूमी। ही कविता आहे रामप्रसाद बिस्मिल यांची। आता आपण त्यांचा परिचय वाचून घेऊया। जन्म 1897 शाहजहांपूर उत्तर प्रदेश, मृत्यू 1927 गोरखपुर उत्तर प्रदेश। परिचय। रामप्रसाद बिस्मिल भारत के महान स्वतंत्रता सेनानी ही नहीं बल्कि उच्च कोटि के कवि, अनुवादक, बहुभाषाविद व साहित्यकार भी थे। म्हणजेच ते कोण होते? ते स्वतंत्रता सेनानी होते आणि तेवढंच नाही तर ते एक कवी, अनुवादक म्हणजे भाषांतरकार व बहुभाषाविद म्हणजे अनेक भाषा जाणकार होते व एक साहित्यकारही होते। अपने देश की आजादी के लिए अपने प्राणों की आहुति दे दी, म्हणजेच त्यांनी आपल्या भारत देशासाठी बलिदानही दिलेलं आहे। सरफरोशी की तमन्ना आपकी प्रसिद्ध रचना आहे। सरफरोशी की तमन्ना ही एक प्रसिद्ध कविता जी आहे ती त्यांची आहे। बिस्मिल उपनाम के अतिरिक्त आप राम और अज्ञात के नाम से भी लेख और कविताएं लिखते हैं। म्हणजेच त्यांनी राम और अज्ञात के नाम से भी उपनाम से कविताएं रचनाएं लिखी है। प्रमुख कृतियां मन की लहर, आत्मकथा आदि। आता आपण पद्य संबंधी काय दिले ते वाचूया। प्रस्तुत कविता में क्रांतिकारी एवं स्वतंत्रता सेनानी कवि रामप्रसाद बिस्मिल जी ने मातृभूमि के प्रति अपने प्रेम एवं भक्तिभाव को व्यक्त किया है। यहाँ अपने मातृभूमि की सेवा करने और देश हित में निछावर हो जाने की लालसा व्यक्त की है। म्हणजेच त्यांनी त्यांचा जो भक्तिभाव आहे आपल्या देशाबद्दलचा तो या कवितेत व्यक्त केलेला आहे आणि आपल्या मातृभूमीची सेवा करणे आणि देश हितासाठी प्राण सुद्धा निछावर करण्याची लालसा त्यांनी व्यक्त केलेली आहे। आता आपण ती कविता वाचूया। हे मातृभूमी तेरे चरणों में शीश नवाऊं, मैं भक्ति भेट अपनी तेरे शरण में लाऊं। म्हणजे कवितेने इथं काय म्हटलेलं आहे की मी माझं शीश सुद्धा तुझ्यावर अर्पण करतो आणि माझी जी भक्ती आहे ती तुझ्या शरणमध्ये आणण्याची माझी इच्छा आहे। माथे पे तू हो चंदन, छाती पे तू हो माला, म्हणजे तूच माझ्या डोक्यावरचं चंदन आहेस, तू माझ्या छातीवर माळा हो, तू हार हो। जिवा पे तू हो गीत मेरा, तेरा ही नाम गाऊ, म्हणजे तूच सतत माझ्या जिभेवर गीत होऊन येत राहा असं त्यांनी देशाला म्हटलेलं आहे। जिससे सपूत उपजे श्री राम कृष्ण जैसे, म्हणजे आपल्या भारत भूमीत राम आणि श्रीकृष्णासारखे जे देवता होऊन गेले। उस धूल को मैं तेरी नीज शीश पे चढाऊ, म्हणजे त्या मातीची धूळ मी तुझ्या शीरवर अर्पण करू इच्छितो। माई समुद्र जिसकी पद रज को नित्य धोकर करता प्रणाम तुझको मैं वे चरण दबाऊ, म्हणजे त्यांनी अशी उपमा दिलेली आहे की समुद्र जिथे रोज ज्या पावनभूमीचे पाय धुतो ते पाय मी दाबण्याची, त्या पायांची सेवा करण्याची मी इच्छा व्यक्त करीत आहे। सेवा में तेरी माता मैं भेदभाव तज कर, वह पुण्य नाम तेरा प्रतिदिन सुनू सुनाव, मी प्रत्येक दिवशी भेदभाव न करता तुझी सेवा करीन आणि तुझं पुण्य नाव मी प्रतिदिन ऐकवणारही आहे आणि स्वतः ऐकणारही आहे। तेरे ही काम आऊ तेरी ही मंत्र गाऊ, मन और देह तुम पर बलिदान में जाऊ, म्हणजे मी प्रत्येक क्षणी तुझ्या काम येणार आहे, तुझं मंत्र गाणार आहे आणि आपलं देह आपलं प्राण मी तुझ्यासाठी बलिदान करण्याची पण इच्छा व्यक्त करीत आहे किंवा मी बलिदान करू इच्छित।